मी ना 5:30 वाजले अजून चालले माझे पैसे नाही शेया केलं ते ठेवते का आया आया मैं साले मासी आओ हेलो बार कसा लगे साले मासी हमने केलं ते ठेवते का जा था काय सगळ्यांना अभ्यासाचे बसा आता अभ्यास काय करा आज के जनते पासून साले मग काय शिकली मराठी शिकली इंग्रजी शिकली गणित शिकली अजून पोसाओ बेस्ट बेस्ट कर जा 8वीं दे ना 8वीं दे ना पास कर जा कारण बेस्ट बेस्ट कर जा या काय करने पैसे दिसते छान बाजार नाच ना तुमदा साले माल बे खिचडी दीजिए दाल भात दीजिए अंडी दीजिए तोच काम तो खाओ नाही काम तो खिचडी ने दाल भात खाने नाही रे खाऊच काम दे ये फोटो देते रोजचे पैसे ना खाऊ खाऊचे पैसे ना पैसे काढे पैसे आम्ही कच्चे दे एका फसवाई केला बघितलं ना बायकांनो नवीन सांगतात निर्णया प्रयत्न करणाऱ्या मुलांना मानसिक व आर्थिक साकार करणार म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलांना अभ्यासाची सवय लावूया तसेच या प्रसंगातून एक दुसरा प्रश्न मांडण्यात आला आहे तो म्हणजे जंक कारण आताच्या मुलांना जन्मदिवसात चॉकलेट वेफर्स कुरकुरे चायनीज नूडल्स या गोष्टी जास्त आवडतात त्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलांना या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे आता हा दुसरा प्रसंग हॅलो का हॅलो लग्नाला जाऊ का नाही जाऊ येते लवकर ये ना 9:30 वाजले चालले जायला विचार करता लवकर ये चार वर्ष बेंदर माझा फोटो आणि आता सेल्फी नाही काम दे गया मुलांना काहीतरी वारा एकदम नाही लागायचा पोलिसी तर आपला नाही पण आहे मुलांना काहीतरी वापरा बघितलं या दुसऱ्या प्रसंगात काय सांगितले आहे वाहन चालकांना मोबाईलवर बोलणे अत्यंत धोक्याचे आहे आपण आपल्या वाहनाचा वेग मर्यादित ठेवला पाहिजे दुसरे म्हणजे अपघात झालेल्या व्यक्तींना फोटो काढत बसण्यापेक्षा लवकरात लवकर मदत केली तर त्यांचा जीव वाचू शकतो आता हा तिसरा प्रसंग काल लग्नाला जायने का राहणार जायने से तू नाना म्हणतो मी येणे अशी पण तुम्ही नाना करत ताटच का लग्नावर भाजीने जेव्हा घरी बेस अशी खामदे मजा या काल काय लग्नावर नाचो ते मजा या तुम्हा गावात दे वर दे मग काय विमाला खामचं काय ते देतो ते काय राती लग्नावर जायने किती जायने सासी तू कसा काय यायलो तुम्हा काय दे
बघितलं या तिसऱ्या प्रसंगात काय सांगितले आहे. आजची तरुण पिढी दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा या व्यसनाचे मागे लागून आपलं जीवन उद्ध्वस्त करत आहे. ज्यामुळे यांसारख्या भयानक आजारांची बळी पडत आहे. म्हणून आजच्या तरुण पिढीने या व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. आता हा तिसरा प्रसंग पहा. दादू लगाडे पाणी आणले दादूजाने मम्मी दे चहा बनवसा तू पेंचना तुझा बनवला पे हमने साले मजामध्ये मागाशी पैसे मागे तो तुझे में देता है नाही पाहिजे तुझे देऊ कोण अरे दादू लगारे पाणी आणू देने मैं मोबाइल में ले तू जा पी आणू त्यांचे बना ना देतात खोटा नाही खास कामाला जाते आमची ठेवू जात नाही आम्हीच तुमचे वाढ म्हणजे आमचं काम नाही का तुझे पोसादे लगा रखल घाल काम नाही म्हणजे काय नाही नुसतं आलसी. दादू वाळगो बापानं वाळगी नाही सांगितलं ऐकवणार आहे. ते मुंबईची ना मुंबईची ते मुंबईला बॅग बघितलं या चौथ्या प्रसंगात काय सांगितले आहे. आज आपली मुले आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करत नाही तर प्रत्येक पालकाने स्वतःचे कृतीतून आपल्या मुलांना वडीलधाऱ्यांचा आत्मान व त्याची सेवा